आता सुषमाताईंचं म्हणाल, म्हणजे त्यांना मी ताई म्हणत नाही, सुषमा अक्का, त्यांना जुम्मा 3 वर्ष झाली आहेत पक्षात येऊन. म्हणजे आधी त्या बामसेफी, वंचित, राष्ट्रवादीच्या कानात बेड्या, काखेत रेडू, धोत्रावर इन करणाऱ्या सी क्लास बी नाही म्हणतात ना, ब्रिगेडी विचारांच्या जिलब्या पाडत असायच्या. जाहीर कार्यक्रमांमध्ये, जाहीर सभांमधून अगदी बिनधास्तपणे हिंदूंच्या देवादिकांना वेडावून दाखवत, वाकुल्या दाखवत, अगदी आय बसली म्हणत रेड्याच्या मुखी वेद म्हणवणाऱ्यांना मूर्खात काढत या आमच्या अक्का अचानक एके दिवशी पंढरीच्या विठुरायाचा बुक्का कपाळी लावत थेट वारकऱ्यांसाठी चपात्या लाटू लागल्याचं आपण पाहिलंय. काय चमत्कार असतो बघा. खरं तर माननीय बाळासाहेबांबद्दल अनुदार उद्गार काढणाऱ्या अक्का, आदित्याला लुंगी डान्स कर म्हणणाऱ्या अक्का, अरे उद्धवा तू चढ की अंडी फोडायला म्हणणाऱ्या अक्का, यांचा विनासायास त्याच पक्षात प्रवेश होतो. या सगळ्या टीका टिप्पणी नंतरही त्या उपनेत्या बनवल्या जातात. त्यातूनही या आमच्या अक्का शिवसेना उबाटा गटाच्या प्रमुख प्रवक्त्या बनतात. त्यांना पक्ष प्रवेशानंतर पहिल्यांदाच शिवाजी पार्कात दसरा मेळावा नुसता जवळून पाहायला मिळत नाही स्टेजवरून, तर त्या चक्क दसरा मेळाव्यात भाषण करतात. हे भाषण शिवसेना ओढून घेऊन गेलेल्या गद्दार एकनाथ शिंदेंवर आणि त्यांच्या त्या 40 चोरांवर बेतलेलं असतं. 50 खोक्यांनी एकदम मुकेवाला स्टान्स, त्याला खास मराठवाडी भाषेचा टच, याच्या जोरावर त्या टाळ्या आणि शिट्ट्या कमवतात. फेमस होतात अक्का.